नमस्कार। आज शिकणार आहोत आपण सुपारीपासून, चम्मचपासून आणि मार्करपासून रांगोळी। ज्याला रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। हे बघा, आपण चौकोन प्लेट ठेवून घेतली आहे आणि मी बॉटलमध्ये रांगोळी टाकून अशी कडेने आजूबाजू टाकून घेतली आहे आणि हाताने व्यवस्थित करते। पूर्ण व्हिडिओ बघा, यूजफुल व्हिडिओ आहे। सोप्यात सोपी रांगोळी आहे, कोणालाही येईल अशी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे समजेल। हे बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित करून प्लेट काढून घेतली आहे। हे बघा, आपण चारी कोपऱ्याने असे डॉट पाडून घेणार आहे, कारण आपल्याला सुपारी ठेवून सुंदर अशी रांगोळी तयार करायची आहे। इझिली बघा, कोणीही शिकू शकेल, सोप्या सोपी पद्धत ही बघा। सुपारी घेतली मी, या थेंबावर ठेवायची आपल्याला आणि मी बॉटलमध्ये रांगोळी भरून त्याच्यावर मी रांगोळी टाकते। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची सुपारी ठेवून। आणि चम्मचनेही आपण सुंदर असे पानं वगैरे काढणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका। हे बघा, अशा पद्धतीने मी बॉटलमध्ये रांगोळी भरून, फेविकॉलची बॉटलमध्ये रांगोळी भरून आपल्याला यूज करायची आहे अशा पद्धतीने। हे बघा, सोप्यात सोपी पद्धत आहे, कोणालाही येईल। हे बघा, मी मार्कर घेतला आहे, मार्करने सुंदर असं फूल तयार करणार आहोत आपण। हे बघा, आधी वरती खाली करून नंतर मध्ये करायचं आहे आपल्याला, मार्करने बाहेर फेकायची रांगोळी। हे बघा, अशा पद्धतीने सुंदर फूल तयार झालं आहे आपलं। तुम्हीही इझिली काढू शकता, नक्की येईल तुम्हालाही। प्रॅक्टिस करा आणि इझिली कोणीही काढू शकेल हे फूल। नक्की ट्राय करा, पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल। व्हिडिओ सोडून जाऊ नका, यूजफुल व्हिडिओ आहे। खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते। बेसिक पद्धत, पहिले प्लेट ठेवून घेतली आपण चौकोनवाली, नंतर बघा फेविकॉलच्या बॉटलने मी गोल आजूबाजू रांगोळी टाकून घेतली व्यवस्थित करून। नंतर सुपारी ठेवून त्याच्यावर रांगोळी टाकून मार्करने हे बघा सुंदर असे फूल आपण तयार करत आहोत। नंतर चम्मचने आपण सुंदर पानं काढणार आहोत आणि प्लास्टिकचा गोल चम्मच आहे, त्याच्यानेही आपण काय उपयोग होतो त्याचा आपण करणार आहोत त्याचा उपयोग। अशा पद्धतीने सगळे फुलं काढून घ्यायचे आपल्याला। हे बघा, इझिली तुम्हालाही येईल, नक्की ट्राय करा। ज्याला रांगोळी येतच नसेल तर ही सोप्यात सोपी पद्धत आहे, नक्कीच ट्राय करा। हे बघा, मुठीत मी कलर घेऊन गोल मोठे डॉट टाकते। अशा पद्धतीने मुठीने इझिली कसे डॉट टाकायचे तोही व्हिडिओ आहे माझ्या जेएल रंगोलीवर, नक्की पहा। सोप्यात सोपी पद्धत आहे, मुठीने कसे डॉट टाकायचे। हे बघा, मी लाल कलरचे डॉट टाकून घेतले आणि गोल चम्मचने मी गोल करून घेते। प्लास्टिकचा गोल चम्मच घेतलाय मी। अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आपल्याला, बघू शकता तुम्ही। नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कलर टाकायचा आहे, विरुद्ध कलर। हे बघा, मी निळा कलर टाकून घेतलाय मुठीने। खूपच सोपी पद्धत आहे, मुठीने आपण डॉट पाडू शकतो मुठीने इझिली। नंतर आपण अजून एक कलर टाकणार आहोत। अशा पद्धतीने बोटाने गोल करून घ्यायचे आपल्याला। जेएल रंगोलीवर भरपूर माझे शिकायचे व्हिडिओ आहेत। हे बघा, बॉटलने आपण काय दोन फुलांच्या मध्ये मोठा डॉट टाकून घेणार आहे अशा पद्धतीने। हे बघा, बॉटलच्या साहाय्याने हे बघा, मी चम्मच घेतलाय मोठा, त्याच्याने पंच करूया वरती। अशा पद्धतीने बघा, सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते। सणावाराला किंवा काही कार्यक्रम असला किंवा
आपण काढू शकतो, अंगणातही काढू शकतो. हे बघा मार्करने, मी मार्कर घेतला आहे. मार्करने किती इझिली आपण पानं तयार करू शकतो. बघा, बघू शकता तुम्ही, सुंदर असे. तुम्हीही नक्की ट्राय करा. बोटाने व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला दांडीला, वरच्या भागाला. खूपच सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल. मी बेसिक पद्धतमध्ये सांगितलं आहे कसं काढायचं, कसं यूज होतं मार्कर, गोल चम्मच किंवा स्टीलचा चम्मच. अशा पद्धतीने आपल्याला दांडी व्यवस्थित करून घ्यायची. हे बघा, चम्मचने पुढं सरकवायची आपल्याला रांगोळी फक्त अशा पद्धतीने. गोल चम्मच घेतलाय बघा, स्टीलचा चम्मच घेतलाय मी. हे बघा, मार्करने इझिली आपण पानं काढू शकतो. खूपच इझी पद्धत आहे. हे बघा, असं अशा पद्धतीने सगळे आपण पानं काढून घेणार आहे. त्याच्यावर आपण कलर घालणार आहोत, कलर टाकणार आहोत. सुंदर असे कलर पानाचे. हे बघा, आपण हिरवा कलर टाकून घेऊया. थोडा शेड द्यायचा आहे फक्त अशा पद्धतीने. हे बघा, थोडा पिवळा कलर घालूया आपण, थोडासा लाईटली. इजी कोणालाही ही रांगोळी सुपारीने व चम्मचने, मार्करने आणि प्लास्टिकच्या गोल चम्मचने. हे बघा, थोडंसं दांडीसाठी आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचा आहे खाली. तुम्ही हिरवे पानं सुद्धा काढू शकता, खूप सुंदर दिसतात हिरव्या कलरमध्ये. हे बघा, बोटाने थोडंसं आपल्याला दांडीची हे करायचं आहे, दांडी करायची आहे पत्त्याची, पानांची. हे बघा, चम्मच घेतला आहे, चम्मचने बघा इझिली आपण पानं काढू शकतो. सुंदर असे पानं. मार्करने आपल्याला व्यवस्थित डिझाईन करून घ्यायची आहे पानाची. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल, यूजफुल व्हिडिओ आहे. जेल रंगोलीवर भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ आहेत. डॉट कसे काढायचे, डबल रेषा रांगोळी कशी काढायची, चुटकी कशी धरायची रांगोळीची, सोडायची कशी, छोटे छोटे एका बोटाने फुलं कसे काढायचे, भरपूर व्हिडिओ आहे. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा माझं चॅनल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे नवीन नवीन शिकवण्याचे मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे, तुम्हाला बघायला भेटतील. आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा व्हिडिओ, कमेंट करून शिकवण्याची पद्धत. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, अजून भरपूर व्हिडिओ आहे. हे बघा, असा पिवळा कलर, हिरवा असं टाकून घेतला आहे पानांमध्ये. हे बघा, चम्मचने फक्त पुढं सरकवायची आपल्याला रांगोळी. मार्करने पानाचं डिझाईन द्यायची अशा पद्धतीने. बघा, हे बघा, मुठ्ठीने आपण हिरवे 2-2 डॉट टाकून घेणार आहे. चम्मचने हलक्या हाताने पंच करणार आहोत अशा पद्धतीने. बघा, दाबून घ्यायचं आहे
आणि उलट्या बाजूने पानाचा आकार द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. नंतर पिवळा थोडासा कलर टाकायचा आपल्याला वरून. इझिली बघा कसं पान तयार होतं आपलं. इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे JL रंगोली. हे बघा हिरवा नंतर आपल्याला पिवळा टाकून घ्यायचा आहे कलर. दांडीसाठी थोडा व्हाईट आणि बोटाने आपल्याला व्यवस्थित दांडी करून घ्यायची. हे बघा मुठीने आपण हिरवा कलरचं छोटे छोटे डॉट टाकायचे आहेत अशा पद्धतीने. बघा चम्मचने पंच करायचं आहे आपल्याला हलकं. मार्करने बघा मार्करनेही आपण पानं तयार करू शकतो. बघू शकता तुम्ही इझिली कोणालाही येईल. पिवळा कलर टाकायचा आपल्याला थोडा. तशाच पद्धतीने सगळे आपण डॉट टाकून पानं तयार करून घेणार आहेत. हे बघा आपण पिवळा कलर टाकून घेऊया. तुम्हीही नक्की ट्राय करा, नक्की येईल. आपण इथं स्वस्तिक काढणार आहेत अशा पद्धतीने मध्ये. बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपल्याला मध्ये गोल करून घ्यायचे बोटाने कलर टाकण्यासाठी व्यवस्थित. हे बघा आपण लाल कलर टाकून घेणार आहे. अजून बोटाने गोल करायचं आहे. नंतर पिवळा कलर टाकायचा आहे आपल्याला. अशाच पद्धतीने लाल कलर चारी कोपऱ्याला मध्ये टाकणार आहेत आपण स्वस्तिकच्या मध्ये. हे बघा अशा पद्धतीने वापस बोटाने गोल करून आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. माझा व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू, धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा मार्कर, मोठी चम्मच आणि प्लास्टिकचा चम्मच हे मी यूज केले आणि सुपारी मोठी. बघू शकता, तुम्हाला दाखवायसाठी मी दाखवते. अशा पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघत जा.